सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंध या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. भाग 5. तुला शिकवेन चांगलाच धडा, न तुझ्या पापाचा भरलाय घडा. तुझा उतरवेन समदा माज, तवा येईल गुंडाळून लाज. लाज नाही वाटत? कधीची तुला आवाज देते आहेस, लक्ष कुठं आहे तुझं? काकूचा आवाज येताच माया दचकली. काकू, मी ते. मायाचं तर पप झालं. मी ते इथे बसून टाइमपास करते आहे. मी तिथे एकटी काम करते आणि तू बस इथे गाणी म्हणत. काकू अजूनच चिडली. काकू, मी गाणी म्हणत नव्हते. मी तर स्वागत म्हणत होते. आणि हे बघ, एकीकडे कपडे वाळत घालत होते. मायाने हातातले कपडे काकूला दाखवले. स्वागत? कसलं? बडबडत होतीस? काकूने तरीही विचारलं. काकू, आमच्या कॉलेजच्या नाटकात मला घेतलं आहे. नाटक जुनंच आहे. मी त्यात हिरोईनचा रोल करते आहे. माया उत्साहानं सांगू लागली. पण ते ऐकून काकू फसकन हसली. तू आणि हिरोईन? बाकी कोणी नव्हते वाटतं कॉलेजमध्ये. पण हिरोईन बाई, घरी तुमची ही नाटकं चालणार नाहीत. हात चालव जरा. अजून पोळ्या करायच्या आहेत. भाजी निवडून दे. एक काम करशील तर शपथ. आईबाप गेले तुझे, पण तुला आमच्या गळ्यात मारून गेले. खायला काळ आणि भुईला बहार नुसती. काकूचे बोलणं ऐकून मायाचा चेहरा पडला. रजनी, ए रजनी, आहेस का घरात? रमेश काकांचा आवाज ऐकताच काकू लगेच घरात पळाली. आले, कामच करते आहे. 2च हात आहेत मला. एकट्या जीव काम तरी किती करणार? थकायला होतं नुसतं मला. काकू कपाळावर नसलेलं घाम पुसत म्हणाली. हो ना, मग किती कामं असतात तुला? सकाळी उठल्यावर आयता चहा प्यायचा, मायाच्या नावानं खडे फोडायचे, तिने तयारी करून दिली की स्वयंपाकाचं नाटक करायचं, दुपारी जेवून झोपायचे, उठल्यावर शेजारणीकडे जाऊन मायाच्या नावाने खडे फोडायचे. सक्त मजुरीची शिक्षा झालेले कैदी देखील जेवढे खडे फोडत नसतील तेवढे खडे तर तू फोडतेस. हाताला सॉरी घशाला फोड नाही का आले तुझ्या? रमेश काकांचे बोलणे ऐकून प्रियाश जोरात हसायला लागला. काकूने लगेच त्याच्याकडे रागाने बघितलं. त्याने लगेच आपले हसू आवरले. ते उगीच नाही म्हणत, खान तशी माती. जसा बाप तसाच लेक. जरा सुद्धा फरक नाही. दोघांनाही माझी फक्त थट्टा करता येते. सगळी सहानुभूती फक्त तिलाच. आणि ती पण पांढऱ्या पायाची. आईबापाला खाल्लं आणि माझ्या उरावर येऊन बसली आहे. काकूची चिडचिड वाढली. किती खोटं बोलशील रजनी. अगं देवाला तरी घाबर. ती बिचारी पोर आईबापाला खाणार. तूच भर पावसात माझ्याशी भांडण करून गेली होतीस. तुझीच समजूत काढायला म्हणून ते दोघे निघाले आणि अपघातात गेले. आणि ती काय तुझ्या उरावर बसणार? तूच बसली आहे आमच्या उरावर. काका उद्विग्न होऊन बोलला. हो का? मग काढा मला घराबाहेर, म्हणजे होईल तुमच्या मनासारखं. याच्यासाठी सुद्धा माझ्या दादा वहिनींचे आभार मान. मृत्यू समोर दिसत असताना देखील दोघांनी फक्त मायाला सांभाळायचं आणि तुला अंतर न देण्याचं वचन मागितलं. त्यामुळे आता गप्प बसायचं. आणि आजपासून नवीन मावशी येणार आहे कामाला. त्या मावशींना जर तू त्रास दिलास तर मी उद्याच्या उद्या मायाला हॉस्टेलमध्ये ठेवीन. तिचं शेवटचं वर्ष आहे हे. तिच्या अभ्यासावर परिणाम झाला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही, हे लक्षात ठेव. काकाने दम दिला. असं बोलताय जसं मीच तिला अभ्यास करू नको असं सांगते आहे. काकूने नाक मुरडत. तुला मी 16 वर्ष ओळखत आहे, समजलं ना? बाबा, मी नक्की तुमचाच मुलगा आहे ना? प्रियांशने मध्येच विचारलं. तुला हे मध्येच का आठवलं? मी 16 वर्षाचा. तुम्ही आईला पण 16 वर्ष ओळखत आहात. आय एम कन्फ्यूज. अरे अंग्रेज की औलाद. अभ्यासात डोकं नाही चालत एवढं, नको त्या गोष्टीत बरोबर चालतं. तुझ्या जन्मानंतरच तुझ्या आईचा स्वभाव चांगलाच समजला ना, म्हणून म्हटलं. अभ्यासात डोकं नाही चालत असं का म्हणता? 85% मिळाले होते मी. प्रियांश नाक उडत म्हणाला. ते मायानं अभ्यास घेतला म्हणून. ती बिचारी आल्यापासून आपलं घर कसं नीट होईल याची काळजी घेते आहे आणि आपण तिला जमेल तसं छळतो आहोत. तू पण आता तुझा अभ्यास करायचा. मायाला अभ्यास घ्यायला लावायचं नाही. बाबा, माझी 10वी आहे. प्रियांशने गळा काढला. तिचं शेवटचं वर्ष आहे. काकाने आवाज चढवला. तो ऐकून काकू आणि प्रियांश दोघेही गप्प झाले. काका, हे पोहे घे. तुला ऑफिसला जायला उशीर होतो आहे ना? माया सगळ्यांसाठीच पोहे घेऊन आली होती.
आता मी ओरडत होतो की तुला अभ्यासाला वेळ द्यायचा आणि तू हे करत बस. काका मायाला म्हणाला, मी जास्त काहीच नाही केलं. तुझा इथं आरडाओरडा चालू असेपर्यंत माझे पोहे झाले. पण आता तुझं खाऊन झालं असेल तर मला कॉलेजला सोड एवढ्या लवकर. नाटकाची प्रॅक्टिस आहे. मी तुला विचारत होते ना. हो, लक्षात आहे माझ्या. पण नाटकासाठी अभ्यासाकडे दुर्लक्ष नको करूस. आणि आजपासून धुणी भांडी बंद. आपल्याकडे परत नवीन मावशी येणार आहे. त्या जर टिकल्या नाहीत तर तुझी रवानगी हॉस्टेलवर. काका काकूकडे बघत म्हणाला, ओके, माझं खाऊन झालं की निघूयात. माया पटापट पोहे खात म्हणाली, प्रियांश, रात्री तुझ्या डिफिकल्टीज करू, तोपर्यंत बाकीचा अभ्यास करून ठेव. बाबांनी नाही सांगितलंय. प्रियांश चेहरा पाडून म्हणाला, ते बघू नंतर. बाय काकू. माया घाईघाईत निघाली. काकाने बाईकवरून तिला कॉलेजपर्यंत सोडलं. निघताना त्याने तिच्या हातावर पैसे ठेवले. काका, हे मला माहीत आहे की दादा वहिनींच्या वाढदिवसाच्या दिवशी तू अनाथ आश्रमात जाऊन तिकडच्या मुलांसोबत साजरा करतेस आणि मूर्खासारखं तुझं कार्ड तू रजनीकडे दिलं आहेस. हे पैसे वापर आणि तिला सांगू नकोस, कारण नंतर तिची कटकट सुरू होईल. नशीब त्या अकाउंटवर जास्त पैसे नाहीत. काकांचे शब्द ऐकून मायाच्या डोळ्यात पाणी आलं. दादांचेच पैसे आहेत हे मला माहीत आहे. त्यांची जागा मी घेऊ शकत नाही, पण निदान काकाचं कर्तव्य तर पार पाडू दे. रमेश काका तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, चल निघतो मी, उशीर होतोय आहे ऑफिसला. काका जाताच माया वळली. पाठीच अनुश्री उभी होती. काय झालं आज पण डोळे लाल? परत त्या महामायाने छळलं का? अनुश्रीने रागानेच विचारलं. नाही ग, आईबाबांची आठवण आली. आज बाबांचा वाढदिवस आहे. काकाने म्हणून मला आत्ता पैसे दिले. मला सकाळी खूप टेन्शन आलं होतं की काय करणार होते आज यांचं. नशीब काकाने टेन्शन कमी केलं. माया बोलत होती, मग आज काय? आधी काहीच करणार नव्हते, पण आता पैसे आहेत तर अनाथ आश्रमात जाऊन वाढदिवस साजरा करणार. माया आनंदाने म्हणाली. आणि नाटकाची प्रॅक्टिस? अणूने विचारलं. एक दिवस करतील ते हिरोईनशिवाय. तसंही मला सगळं नाटक पाठ आहे. बोलून दाखवू? तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा. मायाचं बोलणं ऐकून अणूला हसायला आलं. शेवटी कॉलेज बुडून ती देखील मायासोबत अनाथ आश्रमात निघाली. तू बरा आहेस ना विश्वास? मुली काय अशाच मिळतात का? त्यातही आजकालच्या जगात तुझ्या वाक्यात बसणारी मुलगी अवघडच आहे. मिळणार. अशी सून मला नक्की मिळणार, जी माझ्या अर्जुनला सांभाळेल, त्याला जपेल. सुदेश, तुझ्या वधूवर सूचक मंडळात कोणीतरी असेल ना? विश्वासरावांनी आग्रह केला. तू स्वतः आलेले परिचय बघ आणि ठरव. मी निघतो मग इथून. अरे पण आत्ता मी आमच्या अनाथ आश्रमात चाललो आहे. मग मी तिथे येतो, तिथून आपण जाऊ. तुझं जसं वय वाढत चाललं आहे तसं हट्टीपणाही वाढत चालला आहे. सुदेशराव हताश होत म्हणाले. वय वाढत नाही चाललं, आयुष्य कमी होत आहे. त्याआधी मला माझ्या अर्जुनचं सगळं सुरळीत झालेलं बघायचं आहे. विश्वासराव फोन ठेवताना स्वतःशीच पुटपुटले. आज केक कोण कापणार? हात वर करा. मायानं असं विचारल्यावर लगेचच 3-4 हात वर झाले. केक 1, हात 4. बापरे, आता कसं ठरवायचं? मायाने विचारात पडल्याचं नाटक केलं. जो मला एक छानशी कविता म्हणून दाखवेल तो आज केक कापणार. माया असं म्हणताच लगेचच 2 हात खाली झाले. उरलेल्या दोघांनी कविता म्हणायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत मायासुद्धा गाऊ लागली. गाणी म्हणून होताच तिने अणूच्या मदतीने आणलेला खाऊ मुलांना वाटला. खाऊ खाऊन होताच दोन्ही मुलांसोबत गेम खेळू लागल्या. मुलं रंगात आली तसा त्यांचा आरडाओरडा वाढू लागला. सुदेशरावांसोबत येणाऱ्या विश्वासरावांच्या कानावर तो आवाज पडताच त्यांना आश्चर्य वाटले. काय रे, रोज शांतता असणाऱ्या तुझ्या अनाथ आश्रमात आज एवढा गोंधळ? बहुतेक माया आली असेल. सुदेशरावांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. माया? हे कोण नवीन? विश्वासरावांनी विचारलं. तशी नवीनच आहे. 4-5 वर्ष झाले येते आहे. इथे 4-5 वर्ष म्हणजे? अरे लहान मुलगी आहे. 10वीत असताना तिचे आईवडील एका अपघातात गेले. बाजूच्या कॉलेजमध्ये शिकते आहे. तिला जेव्हापासून या आश्रमाबद्दल समजलं तेव्हापासून जमेल तसं इथे येते. इथल्या मुलांसोबत वेळ घालवते. अनाथ असल्याचं दुःख माहीत झाल्यामुळे असेल कदाचित. या मुलांची दुसरी नस तिला माहीत आहे. वर्षातून 2दा मुलांना ती खाऊ वगैरे देते. इतर वेळेस बाकीची मदत करते. सुदेशराव मायाबद्दल भरभरून बोलत होते. इतके दिवस मला का नाही कधी दिसली? तिचे येण्याची वेळ कधी ठरलेली नसते. तिचं येणं म्हणजे अधूनमधून असंच कधीही उगवणं.
आणि तो म्हणजे आधी व्यवस्थित वेळ वगैरे घेऊन येणारा, त्यामुळे नसेल झाली ओळख. पण आता माझी उत्सुकता वाढली आहे तिला बघण्याची. नक्की भेट तिला. एवढ्या दुःखात असूनही सदा हसतमुख कसं राहायचं हे तिच्याकडून शिकावं. नाहीतर आपण सगळी सुखं पायाशी लोळत घेत असताना तरीही रडगाणं सुरूच. सुदेशराव बोलत होते. दुःख म्हणजे विश्वासरावांनी सुदेशरावांना थांबवलं. तीच ती घरची, तिची काकू म्हणजे कजाक आहे, बाई आहे. त्या ललिता पवार वगैरे पडद्यावर जेवढ्या वाईट वागत नसतील तेवढी तिची काकू प्रत्यक्षात वागते. बाकी कोणी काही बोलत नाही. विश्वासराव चिडले होते. कोण काय बोलणार? काका जातो ऑफिसला. घरी चुलत भाऊ आहे. कसल्या तरी तापात त्याच्या पायावर परिणाम झाला. मग सध्या घरूनच परीक्षा देत आहे. तो अभ्यास हीच घेते त्याचा. त्या मुलाच्या उपचारासाठी त्याचा बाप दिवसरात्र एक एक करून पैसे कमवतो आहे. मग हिच्या आई वडिलांची काही साधी मध्यमवर्गीय माणसं रे ती. कुठे एवढं डबल कमवून ठेवणार? जे होतं ते तिच्या काकाने तिच्या नावावर ठेवलं आहे. लग्नात देईल म्हणे. पण एक मिनिट, तू काय एवढी चौकशी करतो आहेस? सुदेशरावांनी विचारलं. मी सहज विचारतो आहे, विश्वासराव स्वतःला सावरत म्हणाले. विश्वास, तू अर्जुनसाठी या मुलीचा विचार करत असशील तर आधीच सांगतो, असा मूर्खपणा करू नकोस. मनोहर सोबत काय झालं ते मला समजलं आहे. हिच्यासोबत असं काही वागू नको. गोड मुलगी आहे ती. सुदेशराव म्हणाले. पुढचा भाग पाहण्यासाठी उद्याचा भाग नक्की वाचा. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.